गुड मॉर्निंग. आज 21 तारीख. आत्ता वाजले आहेत 6:30 मॉर्निंग. 6:30 मॉर्निंग. आज टेम्परेचर आहे 20 डिग्रीज. चिल्ड आहे. अर्ली मॉर्निंग निघतो आहे. आय थिंक आमचा असेल राणी की वावपर्यंत जाणार डायरेक्ट. ट्राय तर तेच करणार. जर मध्ये काय वाटलं तर आतमध्ये स्टे करू. पण आज लवकर गेलो तर आजच राणी की वाव आजच करणार. हे आमचे चंगू मंगू झोपले. झोप आली. फुल रेडी. नाही ना. हाय 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 जागा आहे. हाय 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 जागा. गुड मॉर्निंग. चलो. आत्ता निघालो. हायवेला तर लागलो आहे. पण राईट साईडला एकदम ऑरेंज दिसत असेल तर एकदम मस्त. हा ब्रिज कुठला आहे? पार रिवर. एकदम राईट साईडला ऑरेंज एकदम. अजून सूर्य काय उगवला नाही. आत्ता वाजले 6:57. आणि बाहेर तर अजून थोडासा काळोखच आहे. पण त्यातल्या त्यात ओके. आणि ट्रॅफिक पण काही दिसत नाही एवढी. ट्रॅफिक पण रनिंग आहे. सक्षम कसं आहे ऑरेंज? मस्त आहे. पहिल्यांदाच बघितलंस? एवढ्या सकाळी पहिल्यांदाच उठलास? आणि रोड पण आत्तापर्यंत चांगला आहे. हायवे जवळजवळ आम्ही 30-35 किलोमीटर आलो असतो म्हणजे वापीपासनं. आता सुरतला आलो आहे. सुरत आता वाजलेत 8:30 वाजलेत. 8:32. आम्ही 6 वाजता निघालेलो ना. 6 वाजता निघालो. ऑलमोस्ट 70 किलोमीटर जास्त क्रॉस केले. आता बघू 9-9:30ला हे चंगू मंगू झोपलेले आहेत. चंगू मंगू झोपलेत अजून. आता ते उठले की 9:30पर्यंत नाश्ता करायला कुठेतरी थांबू. गॅस पण फिल करायला लागेल. 2 पॉईंट आहेत. मोस्टली 60-70 किलोमीटर चालेल अंदाजे. त्याच दरम्यान गॅस फिल करू. पेट्रोल तर काही इश्यू नाही. पेट्रोल तर टँक फुल आहे. आणि आतापर्यंतचा रोड हा टकाटक आहे. मध्ये फक्त डायव्हर्जन दिलेले होते. मध्ये काम चालू होतं त्याच्यामुळे. पण ओव्हरऑल चांगला आहे. म्हणजे मस्तपैकी स्पीड मेंटेन झालेली. 100च्या आसपास स्पीड होती. म्हणजे 80-90 ॲव्हरेज मेंटेन होती. आणि आत्ता टोटल डिस्टन्स आता राणी की वाव दाखवते 357 किलोमीटर्स. अजून पेंडिंग आहे. 6 hours 11 minutes. बघू किती वेळ मध्ये
हा ब्रेक नाश्त्याचा ब्रेक होईल, मध्ये दीडच्या दरम्यान 1-1:30च्या दरम्यान मग खायला थांबू, मग जेवायला थांबू, कशी भूक असेल तशी, त्याच्यानंतर जाऊ पुढे. ठीक आहे. हा बघ बोर्ड कुठला आहे बघ. हा बोर्ड हां भरूच आहे 40 किलोमीटर, किम 6 किलोमीटर, मांडवी 31 किलोमीटर. आता डायरेक्ट आपण भरूचच्या पुढेच भेटू. नर्मदा रिव्हरवरती आहे, अंकलेश्वरच्या मागे. आणि हा ब्रिज, हा नवीन ब्रिज दिसतोय, हा नवीन ब्रिज अंकलेश्वरला आधी दादा राहायचा. हे आमचं लग्न झालं 2017-16-17ला तो इथे राहायचा. 16-17 आय थिंक 18पर्यंत तो इथे राहायचा. अंकलेश्वर ही नर्मदा रिव्हर. आणि आय थिंक इथे नाही, पुढे भरूच. अंकलेश्वर आणि भरूचच्या मध्ये एक जुना ब्रिज आहे, गोल्डन गेट ब्रिज. एकदम छोटा, एक सिंगल लेनचा ब्रिज आहे. 2 गाड्या एकदम कट टू कट पास होतात. तो इंग्रजांच्या काळातला ब्रिज आहे. पण ओके, आता आपल्याला इथं लेफ्ट. आता हे भरूचमध्ये घुसलोय आपण आणि इथून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट करणार आहोत. इकडनं आपल्याला लेफ्ट जायचं आहे पुढे. थोडा पुढे आहे, तिथून पुढे लेफ्ट जायचं आहे. भरूचमधनं आतमधून आहे आणि अजून टोटल डिस्टन्स आहे 322 किलोमीटर्स. ओके, आपल्याला इथे मला वाटते CNG गॅस फिल करायला लागेल. गॅस फिल केलेला बेटर. ठीक आहे. भरूच, गुजरात. हे गुजरातवाल्यांची ड्रायव्हिंग म्हणजे खतरनाक आहे. कसेही घुसतात. आता इथे थांबलो आहे. आता गॅस भरला, जवळजवळ 7.5 किलो बसला गॅस. 600 रुपयाचा गॅस भरला आणि आता इथे नाश्ता करायला थांबलो आहे. साऊथ समर्थ. आणि ह्याच्या पुढे इकडनं ह्या साईडला इकडनं जाऊन राईड मारून डायरेक्ट मग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट होणार. आता इथे आहोत भरूचमध्ये. आता नाश्ता करून निघू. तू काय काय खाणार? फ्रेंच फ्राईज नाही, दुसरं खायचं, जे काय असेल ते. तू काय? चल आता तिथे काय भेटेल ते खाऊ आपण. हां, ही स्टेट बँक पण आहे इथे. हॅलो. हे चलिए. नाश्ता झाला. नाश्त्याचं बिल आलं जवळजवळ 683 रुपीज. मेंदूवडा घेतला, उत्तप्पम, मिक्स उत्तप्पम आणि ओनियन उत्तप्पम.
असं ओव्हरऑल बिल 683 बिल थोडं जास्त आहे, पण जी टेस्ट होती ती टेस्ट होती एक नंबर. हे भरूच समर्थम, साऊथ समर्थम, पण टेस्ट एक नंबर, टेस्ट मस्त. आता इथनं निघणार आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला लागून मग आता तो कुठे कसा जातो तो एकदा चेक करायला लागेल, कुठे बाहेर पडायचं तो. अजून तरी इथून आय थिंक 400 किलोमीटर दाखवतो आहे, 390. चलो आता आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला लागू. नको चला. आता आपण भरूचवरनं घुसलो, जो समोर दिसतोय तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आता त्यालाच कनेक्ट व्हायचं आहे. आता आता आपल्याला एक गोल सर्कल मारायचं आहे. इकडनं चढून असा जाऊन असा राईट साईडला घुसायचं आहे. दिल्ली मुंबई. आता लेफ्ट मारला की हाच आपल्याला कनेक्ट वडोदरासाठी. आता इकडे आता हा टोल लागेल. आता हा टोल किती आहे काय माहिती, आय थिंक 250 वगैरे काहीतरी आहे ह्याचा टोल. पण आता आता स्पीड चांगला मेंटेन राहणार. आता आपण लागलेलो आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. 1 2 3 4 5 6 लेन. हो, आता आपला स्पीड मेंटेन राहणार आहे. भरूच बऱ्यापैकी स्पीड मेंटेन राहणार आहे. आणि आता आपला आहे 307 किलोमीटर. बघू आता हा कुठपर्यंत जातोय. इथे 4 लेन, एक सर्व्हिस लेन. ओके, 120चा स्पीड आहे इथे. 120 आपण 120 आपण 115 पर्यंत तरी आरामात जाऊ शकतो याच्यावरती. आता जस्ट दिल्ली एक्सप्रेस सोडला आणि आय थिंक हा अहमदाबाद रोडला लागलो आहे. आय थिंक अहमदाबाद जुना ओल्ड हायवेज आहे. असा रोड पाहिजे एकदम डांबराचा, याच्यावर गाडी चालवायला मजा वाटते. हो.
आता अहमदाबादमध्ये पोहोचलो आहे आणि आता इकडनं आपल्याला राईड घ्यायचा आहे. हायवे सोडला आहे. आता इथून राईड घ्यायचं आहे. अजून किती किलोमीटर दाखवते? 136 किलोमीटर दाखवते. 136 किलोमीटर दाखवते इथून. बघू एक सेकंड. 136 किलोमीटर 2 hours, जवळजवळ 3 तास दाखवते आहेत ना. भूक लागली? भूक लागली का? नाही ना. हां मग ठीक आहे. तुला लागले? थोडी थोडी लागले मग ठीक आहे. नंतर बघू काहीतरी. हां स्पिनर पाहिजे. तुम्हाला काहीतरी आपण गेम बघू टाइमपास. हा मला वाटते बसले नाही काय. नाही बसले दाखवते ना. स्टॉप घेतला, गॅस भरला. गॅस 514 रुपयाचा भरला. प्रेशर कमी होतं. 5.5 kg असा बसला गॅस. आता इथून ऑपोजिट साईड. ओके ॲक्च्युली ते आपल्याला जायचं होतं ऑपोजिट साईडला पण गॅस स्टेशन होतो ऑपोजिट साईड. त्याच्यामुळे आता यू टर्न मारून परत मागे जायला लागले. आणि आमचे चंगू मंगू काय करताय? ठीक आहे चलो आता हायवेला लागू. इथून दाखवते 132 किलोमीटर्स 2 तास 52 मिनिट. आता आहे अहमदाबादमध्येच पण एक सुंदर असा बोगदा आलेला आहे. एकदम कलरफुल बोगदा. छोटासाच आहे पण बघा कलरफुल कसं आहे. छोटासा. आता हा एक्झॅक्टली कुठला एरिया आहे तो नाही माहिती पण एकदम ड्रॉइंग दोन्ही साईडला काढलेले आहेत मस्त पैकी. आय थिंक आपण एअरपोर्ट रोडला जवळजवळ एअरपोर्टला क्रॉस करून जातोय. कोणता एअरपोर्ट आहे? आय थिंक अहमदाबादच एअरपोर्ट असेल. हा मॅपवरती दाखवतोय.
एअरपोर्ट. आपल्याला इकडनं राईट मारायचं आहे. राईट मारून एकदम रनवे एकदम इथेच आहे, जवळच आहे, समोर दिसतोय. ओके. गुजरातमध्ये ड्रायव्हिंग करणं म्हणजे ऑल ओव्हर इंडिया कुठेही ड्रायव्हिंग करू शकतो. इकडे लेफ्ट साईडला हा एअरपोर्ट आहे. अरे बाप रे बाप. आता पुढे आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. इकडनं लेफ्ट आहे. त्याच्यानंतर आता कुठे चेक करायला लागेल. चल ठीक आहे. असं वाटतं की गुगल मॅपनी फिरवलंय, पूर्ण फिरवलेलं आहे. हे बघा काय. अरे बाप रे बाप, एकदम मध्येच चाललाय तो. हा हे बघा एकदम एअरपोर्टच्या साईडनीच चाललोय. आता हा एअरपोर्ट नक्की कुठला आहे? अहमदाबाद, आय थिंक अहमदाबादचा एअरपोर्ट आहे. आणि असा रोड आहे हा. लेफ्ट साईडला पूर्ण एअरपोर्टचा बाउंड्री. आपण पलीकडच्या साईडहून U-टर्न मारून आलो. आता जायचं आहे आपल्याला राईटला. इथून राईट दाखवते. हेलो, हॉटेल, हाँ होटल गार्ड भी है ना? हाँ, आपका होटल रानी के भाव के नियर बाय लोकेशन है क्या? कितना मिनट लगता है? साबरमती नदीवरनं जस्ट क्रॉस झालो आणि ही गांधीनगर हरियाली. थोडक्यात मिस झाला. कॅमेरा जस्ट चालू केला. साबरमती नदी आणि तिथं काम चाललंय. साबरमतीचं जो एक अहमदाबादमध्ये म्हणजे UK सारखं जसं हे केलेलं आहे ती तशीच वाटते. अशी कम्पेअर तर नाही करू शकत, पण बऱ्यापैकी क्लीन दिसली. अरे बाबा, इथे ट्रॅफिक मध्ये घुसणारे खतरनाक आहेत. सिग्नल पण नाही बघत. हां सिग्नल नाही बघत. हां. आता अहमदाबादपासून आतमध्ये आलोय आणि जवळजवळ 30-40 किलोमीटर झाले. असाच रोड आहे मस्त. टू लेन हायवे. इकडे 2 लेन, तिकडे 2 लेन आणि साईडला सर्व्हिस लेन. पण हा रोड एकदम मस्त आहे ना, असा डांबरी रोड. गाडी चालवायला एकदम मजा येते इथे. एकदम गाडी स्मूथ चालते. सिमेंटच्या रोडवर गाडी अशी दम 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 अशी उडत जाते आणि ना टायरचा असा आवाज येतो, असं वाटतं कधी फुटेल काय नाही. पण हा रोडवर गाडी चालवायला ना एकदम मस्त. पण मध्ये मध्ये क्रॉसिंग येते तिथे थोडासा त्रास, कारण इथल्या लोकांना गाड्या कशा पण घुसवायची सवय झाली.
आणि नाही सिग्नल बघत काय नाही, कसे पण घुसवतात. पण हा रोड एकदम मस्त. अजून 80 किलोमीटर बाकी आहे राणी की वाव. जवळजवळ 1.5 तास दाखवते, 1.5 तास दाखवते. आणि ह्या रोडला जवळजवळ सगळं अवेलेबल आहे. म्हणजे पेट्रोल पंप पण आहे, आजूबाजूला गाव पण आहेत, म्हणजे अशी काही गैरसोय नाही. एकदम मस्त. आता बघू, आता वाजलेत 2:30, 2:24 झालेत. 3:30 पर्यंत पोचतोय आपण. 3:30 4 पोचतोय. राणी की वाव ही 6 पर्यंत ओपन असते, त्याच्या आधीच पोचायचं आहे. बघू आता तिकडेच भेटू. सात किलोमीटर जवळजवळ आहे, 7 किलोमीटर राणी की वाव. आणि पोहोचतोय. हा रोड आणि साईडला झाडं एक नंबर वाटतात. आता याच्या आधी एक होता पूर्ण झाडं, हा तर समोर पण तसंच आहे, एक नंबर. कडुलिंबाची झाड आहेत ना. आणि याच्या आधी अशी शेतं आलेली मस्तपैकी, आय थिंक राईची शेतं होती. बघ कसलं वाटतं मस्त. हे राई, साईडला राईची शेतं आहेत. आणि समोरचा सीन बघा, समोरचा रोड. अरे काय मस्त वाटतोय, एक नंबर. आणि त्यात हा रोड असा चुंबेश्वरी, एक नंबर रोड. आणि जवळजवळ पाटणला टच झालेलोच आहोत. आत्ता 5 किलोमीटर बाकी आहे. 11 मिनिटात पोहोचू. आता इकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचंय. लेफ्ट ओके ओके लेफ्ट. आता इकडनं लेफ्ट घ्यायचंय. राणी की वाव. चांगले बसा वाटतं इथं. गोपी ठीक आहे. आता बघू पार्किंगसाठी तिथेच असेल मे बी.
राणीचे भाव कॉम्प्लेक्सला आलेलो आहे. इकडे मागे तिकीट काउंटरमधनं तिकीट कलेक्ट केलं.